तर आता यांनी काय ते आणलेले जबान विबान ते लसणावर टाकवते, अजून काय आले नाही. म्हणून लसूण, मीठ, मसाला, हळद आणि हे मसाले. तर आता बसले मी रूममध्ये. गौरांश तर गेलेले आहे यांच्यासोबत. बघूया. आणि मी खाते आंबा. तर आंबा खायचा असतो की नसतो? प्रेग्नन्सी कुठं आहे? गौरांचा कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडे आहे. चप्पल घातली आणि जाऊ नको हा कुठं. हा उन्हात जाऊ नको. तिथं खाडीवर चालेल, खाडीवर तिथं नीट जा, मस्ती करू नको. आणि खाडीत जेवण घेते मी मस्तपैकी. काकडे घेतले, भाकरी आणि तेलकांद्यावर बनव. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर जस्ट आता तयारी केले, वाजलेत 9:45 आणि गौरांचं ॲज युज्युअल चालू आहे टी व्ही लाव, टी व्ही लाव, टी व्ही लाव. त्याला बोलते मी आंघोळ कर पहिला आणि मग टी व्ही बघ नाश्ता करता करता. तर बघूया आता. देवाला सांगितलं आहे जरा शांत कर, मस्ती कमी होऊ दे. कधी होते मस्ती कमी काय माहिती, बघू. चला, दिवसाला सुरुवात झालेली आहे. आणि मी काल काहीही ब्लॉग शूट नाही केला, कारण काल बिलकुलच मूड नव्हता. बिलकुल एवढं गौरांशी मस्ती केले ना, तुम्हाला काय सांगू, कल्पनासुद्धा नाही करू शकत एवढी. म्हणजे ज्यांची मुलं असे असतील ना, त्यांना बरोबर समजत असते की कसं पोरांचं वागणं, कसं त्यांचं हँडल करायचं. एकदम डेंजर काम आहे गौरांशला. आणि एवढं मस्ती करतोय, मस्ती म्हणजे ऐकतच नाही बिलकुल. नको बोललो की जास्त करणार, असं आहे त्याचं. बघूया आता आज काय शूट करायला भेटेल नाही भेटेल काय माहिती नाही. जरा होईल तेवढं मी बनवेल व्हिडिओ. तर तुम्ही एन्जॉय करा आणि आवडल्यास तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर काल एवढा दिवस बेकार गेला ना, म्हणजे हेक्टिक गेला, हेक्टिक नुसता गौरांच्या ह्याच्याने. एकदम गौरांश, जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेले की काम करून थकत नाही माणूस, पण या गोष्टीने थकून जातो. त्याच्या पाठी. तर तेवढी एनर्जीसुद्धा लागते. आणि कोणाला तो ऐकत नाही, त्याच्यामुळं मला ऐकतो फक्त. तर त्याच्यामुळं ते मलाच बघायला लागतं. तर सगळी त्याची जिम्मेदारी आहे ती माझ्यावर पडलेली आहे. आणि त्याच्यात या अवस्थेत एवढं स्ट्रॉंग राहणं मेंटली तर जमतच नाही. काल तर अक्षरशः वाटत होतं ना, म्हणजे जेवण गोड नाही अशी अवस्था झालेली माझी. जाऊ दे, हे तर चालूच राहणार. आता पोरं आहेत बोलल्यानंतर. चला, आता मी फटाफट कामं करून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. तर एन्जॉय करा ब्लॉग. तर आता देते गौरांशला नाश्ता. अंडा चपाती, वाजलेत 10:15.
असं रोल करून द्यायचं. 2 रोल का बरोबर संपते. असं घास घास संपत नाही. मच्छीवाला पण आलाय, बघूया काय मच्छी कुठं आहे. कवरांचं कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडे आहे. चप्पल घातली आणि जाऊ नको हा कुठं. हा उन्हात जाऊ नको. तिथं खाडीवर चालले, खाडीवर तिथं नीट जा, मस्ती करू नको. आणि खाडीत पवायला कुठे नेणार माहिती. पहिलाच तिथं तिथं होतं ना आपण पहिला, मी आणि पप्पा गेले होते. हा मग मी काय बोलते, टोपी काढू नको उन्हात, मस्ती करू नको. सेल करते जरा. ते आईकडे राहिली ती आता आणली पाहिजे. पप्पाकडनं काहीतरी खायला. मी ना पाण्यामध्ये एवढं फास्ट येणार, अजून उडी मारणार. देऊ का तुला पाण्यामध्ये उडी मारणार. देते नाही मी पाण्यामध्ये अंगणवाडीतून लाडू आणलास का. बाई बोलली आज डब्बा बॉटल बॉटल पण घेतलंय. शपथ काय खरं नाही. डब्बा पण टाकलाय तू याच्यात. कशाला माहिती. खायला तुला. नाही तिथं चिंबोरी खाणार. चिंबोरीला लाडू येड लागले. खा तू. नाही येत बनाना आणजा बनाना तुला 2. आले पप्पा इकडून. मला एकदा ना लाडू. डब्बा बघितला याने. मग केळी टाकू का 2. मग द्या त्याला चायनीज घेणार नाही आम्ही. ये बाळा नको पाणी पी. बाय बाय. मस्ती नको करू. हा अरे पिशवी दे पप्पाकडं. तर आता बसले मी रूममध्ये. गौरांश तर गेलेले आहे यांच्यासोबत. बघूया. आणि मी खाते आंबा. तर आंबा खायचा असतो की नसतो प्रेग्नन्सीमध्ये. तर खायचा असतो. तो पण जरा थंड पाण्यात ठेवून एक खाऊ शकता. आणि त्याच्याने म्हणजे जास्त नाही खायचे. एक खाऊ शकता 2 दिवसातनं, किंवा म्हणजे काय बोलतात रोज एक खाल्ला तरी चालतो. पण जास्त नाही खायचं कारण खूप गरमी आहे. पण एक खाल्लेला चालतो. काल आता मी 1 खाल्लेला आणि आज 1 खाते. कारण याचेसुद्धा फायदे आहेत आपल्यासाठी. हेमोग्लोबिन किंवा आयरन वगैरे, किंवा याच्यात आंब्यामध्ये जे घटक असतात ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. तर आंबा खायचा असतो, पण जास्त नाही. 1. तर आता मी मस्त आंबा एन्जॉय करते. आणि घरी बनवले आता डाळ आईंनी, म्हणजे वरण बनवले आणि तेलकांद्यावर सुके बोंबील. तर मला डाळ खायची नव्हती बिलकुल इच्छा नव्हती. मग मी मस्त 1 अंडा फोडून मस्त कालवण बनवलं. एवढं मस्त झालेलं ना, खूप छान जेवले मी. आता तिकडं त्यांना जरा फोन करायचं आहे यांना की गौरांशवर लक्ष ठेवा. आत्ता आराम आहे जरा, तर बरं वाटते. आणि अजून एक सांगायचं होतं थोडंसं की आपण उठताना किंवा काय बोलतात करवट बदलताना, काय बोलतात त्याला, ते करवट बदलताना जरा नीट एकदम सावकाश बदलायचं, किंवा उठताना सावकाश उठायचं. तर आता मस्त मी आंबा एन्जॉय करते. वाजलेत किती माहिती आहे का, 1:30 आणि 1:45 मी जेवलेली. आणि गरम बघा, 1 फॅन चालू आहे, एक एक्झॉस्ट फॅन चालू आहे. लिमिटच्या बाहेर. चेहरा बघा माझा जरा कसं मस्त वाटतंय. आणि मान बघा, प्रेग्नन्सीमध्ये मान खाली होते पण माझी खूपच एकदम डेंजर झाले, वेगळीच झाले. काय सांगायलाच नको. काय लावणं काय नको काय समजत नाही. आणि या गरमीनं तर एवढी हालत खराब केली आहे. सगळं एक रुमालच ठेवला मी तर पुसायला.
बाहेर पण बसायला नको, असं हवा नाही. तर आत्ता ना मी घेतलं आहे बर्फ लावायला तोंडाला, कारण काल पण लावलेलं मी, मस्त वाटलं. थोडा 5 मिनटात चोळायचा, 2 क्यूब घेतलेत आणि ते आता मस्त मसाज करते जरा तोंडाला. एवढं थंड वाटतं ना, खूप मस्त वाटतं. आणि तुम्हीसुद्धा करून बघा, तुम्हालासुद्धा छान वाटेल. आणि अशा अवस्थेमध्ये म्हणजे मला तर एवढं गरम होतं ना माझ्या चेहऱ्याला वगैरे, सगळ्या अंगालाच, पण एवढं बेकार गरम होते ना, तर त्याच्याने जरा लावल्यावर खूप मस्त वाटतं. तर आता मी हे पटापट लावून घेते. एका साईडला दूधसुद्धा घेतलेलं आहे, प्रोटीन पावडरसुद्धा माझे संपलेले आहे, तर ते आणायला सांगायचे आहे ना. आता नुसतं दूध पिते. पहिला असं विचार केलेला का चहा पिते, पण नको बोललो, चहा दूधच पिते. दिवाबत्ती करून झाली आणि घाम बघा, आत्ताच दिवा लावलाय. दिवाबत्ती करून झाली, तुळशीत अगरबत्ती लावली, दिवा लावलाय. गरमीला काही पर्याय नाही. आणि गौरांश माझा काय अजून आलेला नाही, तर तिकडं गेलेला ती व्हिडिओ मी थोडीशी टाकेल. मस्त झोका बांधलेला असा खाडीत गेलेला, तिथं त्याचा एन्जॉय चालू होता. आता स्विमिंग 1 तास तिकडं गेलेत कर्नाळाला, तिथं 1 तास जाणार आहे तो. आता घरात आई आणि मीच आहे. बाबा वगैरे गेले शर्ट वगैरे पॅन्ट पीस शिवायला. घाम बघा. तर जरा गौरांश नाही तर शांत पण वाटते आणि करमत पण नाही. लयच गरम होते बाबा. बसतो आता टाइमपास करत. आई आणि मीच आहे. आई थोडं बाहेर गेल्यात, तिथं दिवाबत्ती केले मी. आता फॅन खाली बसते जरा. हा 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 हा. जेवण घेते मी मस्तपैकी. काकडे घेतले, भाकरी आणि तेल कांद्यावर बनवलेले सुके बोंबील. तर या तुम्ही पण मस्त जेवायला. तर आता यांनी काय ते आणलेले जबान बिबान ते लसणावर टाक होते, अजून काय आले नाही. म्हणून लसूण, मीठ, मसाला, हळद आणि हे मसाले आपले मटण मसाला टाकला आहे. आता त्याला शिट्ट्या घेते, ते येईपर्यंत शिजेल. काय आणलंय हे? काय शेवभू घेऊन आलाय? केले का तुम्ही? केली? हा, मी आता तिथं शिकला. पायावरती करतो का? पायावरती नाही करायचे, असं असं करून पायावरती करायचे असतात पाठीमागून. पप्पाने सांगितलं नाही का तुला? नाही, पप्पा बोलतात आता शिकला तू. शिकला तर जा पोहायला, असं बोलतात ते. हा, लगेच एक डुबकी मारतो गेला. एक डुबकी माराय. काय शोधतंय मग आता? जा खा आता पप्पा सोबत. ते दुपारी झोपलेला, कसल्या झोक्यात बसलेला तो? कसल्या झोक्यात बसलेला तिकडं? झोका तिकडं तू झोपाचा झोका असतो ना, जालीचा, त्याच्यात बसलेला. कोण गेलं? मज्जा आली का तुला तिकडं? नाही मज्जा आली? कंटाळा आला? डब्यात कंटाळा आला का मज्जा आली? कंटाळा आला? अरे 10-12 मी नाही देणार तुला. हां फोडते. चला मंडळी, वाजले तर आता 11 वाजून 10 मिनटं. गौरांची आंघोळ वगैरे झाल्या, अंथरून टाकल्या गौरांशला आणि आता गेल्या बोलबच्चन द्यायला बाबांजवळ. असं कसं मी फटाक्यांचं दुकान टाकणार आहे बोलते. काय बोलायला आणि काय नाही. झालेत सगळी कामं. आई आता झाडू मारतील, ओटा पुसतील, मग त्यासुद्धा जातील झोपायला. बसतील थोडा वेळ
आणि मला आता दुपारी झोप नाही आली बिलकुलच. आणि एवढी मला गरमीने होत आहे ना, काय सांगू तुम्हाला. तर गरमीमुळं झोप पण नाही आली मला दुपारी आणि आताच झोप यायला लागले. तर आजचा व्लॉग इथंच एंड करतो आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.